जनसुरक्षा विधेयक हे जनतेच्या सुरक्षेसाठी नाही तर सरकारच्या सुरक्षेसाठी आहे. सरकारच्या काळ्या कारनाम्याच्या सुरक्षेसाठी आहे. हे जनसुरक्षा विधेयक नसून जनगुलामगिरी विधेयक आहे. याचा विरोध का केला पाहिजे आणि हे कशा पद्धतीने आपल्या सर्वांसाठी घातक आहे हे कानात तेल ओतून ऐका सांगतो. या विधेयकानुसार सरकारच्या चुकीच्या ध्येयधोरणाच्या विरोधात बोलणाऱ्या व्यक्ती किंवा संघटनेवर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्याचे अमर्यादित अधिकार सरकारला प्राप्त होतात. यात बेकायदेशीर संस्था अथवा संघटनेची अशी व्याख्या करण्यात आली की जर ती संघटना चांगलंही कार्य करत असेल मात्र सरकारच्या ध्येय धोरणाच्या विरोधात जर आवाज उचलत असेल तर सरकार सहजता एक छोटासा आदेश काढून त्या संस्था अथवा संघटनेला बेकायदेशीर घोषित करू शकते आणि त्यानंतर त्या संस्था अथवा संघटनेची मालमत्ता सुद्धा जप्त करू शकते. एवढंच नाही तर त्या संस्था संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना, सदस्यांना आणि त्या संस्था संघटनेच्या सभांना उपस्थित राहणाऱ्या व्यक्तीला सुद्धा जास्तीत जास्त 7 वर्षासाठी सरकार तुरुंगात डांबू शकते. जमावबंदीच्या नावाखाली मनोज जरांगे पाटील यांच्यासारख्या व्यक्तींचे उपोषण, न्यायासाठी निघणारे अनेक मोर्चे सुद्धा बेकायदेशीर घोषित करण्यात येतील. कामगार, मजूर, सरकारी कर्मचारी यांचा संप करण्याचा अधिकार सुद्धा हिसकावून घेण्यात येईल. सामाजिक मुद्द्यांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकले जाईल. असत्य आणि अन्यायाच्या विरोधात असलेल्या सामाजिक चळवळी पूर्णपणे संपवून टाकण्याचे अमर्यादित अधिकार या कायद्यानुसार, या विधेयकानुसार सरकारला प्राप्त होतात. म्हणून सर्व जाती धर्माच्या महाराष्ट्रवासियांनी या कायद्याचा विरोध केला पाहिजे. चौकात त्याची होळी केली पाहिजे. जे कायदेशीर लढाई लढत आहे त्यांना पाठिंबा दिला पाहिजे आणि सर्वांना जागरूक करण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा. एवढा शेअर करा की तो थांबता कामा नये.